नमस्कार, नारकर ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आज खूपच दिवसांनी व्हिडिओ म्हणजे दिवसांनी तर नाही बोलू शकत, खूपच महिन्यानंतर मी आज व्हिडिओ बनवते। आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की मी आलेलो आहे कोकणात, तालुका राजापूर आणि जिल्हा रत्नागिरी हे माझं गाव आहे। आणि त्या तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरीमध्ये आडवलीमध्ये माझं गाव आहे। आणि त्याच गावी मी आता इकडे आलेलो आहे, कारण का इकडे कोकणामध्ये आता शिमगोत्सव चालू आहे। त्या शिमगोत्सवाचा आनंद घ्यायला मी इकडे कोकणामध्ये आलेलो आहे। पाठच्या साईडला तुम्ही बघू शकता, हे माझं घर आहे। अगोदरसुद्धा मी माझ्या जुन्यावाल्या गणपतीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल तुम्हाला माझं घर, बट त्या व्हिडिओमध्ये घराला कलर वगैरे काय झाला नव्हता। बट आता घराचं कलर काम वगैरे सर्व झालेलं आहे, ते आता एकदा मी तुम्हाला दाखवतो। आणि आता आपण जाऊया खाली वाडीमध्ये चव्हाट्यावर, जिकडे आपली पालखी रात्रीची असते। म्हणजे पूर्ण दिवसभर गाव फिरून झाल्याच्या नंतर पालखी रात्रीची चव्हाट्यावर जाते, तिकडे जाता आपण जाणार आहोत पालखीसोबत। चव्हाट्यावर जाण्या अगोदर मी तुम्हाला आतमधून माझं पूर्ण घर दाखवतो, कलर काम वगैरे दाखवतो, कसा काय कलर आम्ही केला आहे। आणि माळ्याचं सुद्धा काम झालेलं आहे। लास्ट टाइम तुम्ही बघितलं असेल आम्ही कसं स्ट्रगल करून माळ्यावर जात होतो, बट आता स्ट्रगल करायची गरज नाही आहे। माळ्याचं काम आमचं एकदम पूर्ण व्यवस्थितपणे झालेलं आहे, ते सुद्धा दाखवतो। आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला हेच सांगेन की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूपच मजेशीर अशी व्हिडिओ असणार आहे ही। आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी आत्ताच माझ्या चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या। आणि चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया। घर दाखवण्याची सुरुवात मी अंगणापासूनच सुरू करतो। तर हे आहे आमच्या घराचं अंगण आणि ही आहे आमच्या अंगणातली तुळस। तर इकडून आता आपण आतमध्ये जाऊया। इकडे पप्पा सुद्धा उभे आहेत तिकडे। आता आपण आतमध्ये जाऊया। हे बघा, हे इकडचं इंटिरियर आहे, रात्रीला खूपच भारी वाटतं। काम सुरू आहे। हा आतमधला हॉलमधला कलर, पंखा लागला चुकून, हा हॉलमधला कलर हा आहे। इकडे आहे आमचा देवरूम, देवरूमचं सुद्धा काम बाकी आहे, ते सुद्धा आम्ही नक्की लवकर पूर्ण करू। आणि ही आहे खोली नंबर 1। इकडे मम्मी आहे, काहीतरी करते इकडे मम्मी। ही खोली नंबर 1। त्याच्याच बाजूला देवरूमच्या बाजूला खोली नंबर 2। इकडे आजी आपली जेवण बनवते, आजी इकडे जेवण बनवते, जेवण चालू इकडे। अरे बाबा, जेवणाचा बेत चालू आहे इकडे। त्याच्याच बाजूला आपल्या इकडे कॉमन रूम, एक कॉमन रूम सुद्धा आमच्या घराला आहे। आणि तिथूनच असा वरती जायला रस्ता आहे माळ्यावर, तर तिकडे आता आपण माळ्यावर जाऊया। बघा, माळ्यावर माळ्याचं सुद्धा काम झालेलं आहे। अगोदर माळा असा नव्हता, बट आता माळ्यावर आपण लादी वगैरे लावून सर्व केलेलं आहे एकदम ओके। आणि ही आहे आमच्या द्रौपदी सीताराम निवास या घराची बाल्कनी। आपण खाली जाऊया। खाली तर आलेलो आहे मी आता। तर इकडून मी तुम्हाला खोली नंबर 3 सुद्धा दाखवतो। तर ही आहे खोली नंबर 3। तर फायनली असं आहे आमचं घर, बघा पूर्ण जे दिसत आहेत तुम्हाला। तर हे आहेत माझे पंजोबा आणि पणजी, द्रौपदी आणि सीताराम यांच्याच नावाने आम्ही घराचं नाव सुद्धा ठेवलेलं आहे, आमच्या द्रौपदी सीताराम निवास। जे आहे हा फोटो नाही आहे, हे चित्र काढलेलं आहे माझ्याच छोट्या भावानी, मयंक नारकर त्याचं नाव आहे, त्यांनी ते चित्र काढलेलं आहे। तुम्हाला वाटत असेल हा फोटो आहे, बट हा फोटो नाही आहे, हा स्केच आहे।
फायनली घर तर पूर्ण मी तुम्हाला दाखवून झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत चव्हाट्यावर. चव्हाट्यावरनं जर पालखी निघाली असेल तर आपण जिकडे ज्यांच्या घरी गेले त्यांच्या घरी जाणार आहोत आणि पालखीसोबत पूर्ण फिरणार आहोत. चला तर मग आता आपण जाऊया खाली. घरातून तर निघालो आहोत. आता बघूया. पप्पा बोलले आत्ता जस्ट की चव्हाट्यावरून पालखी निघाली असेल, कारण का वाजलेसुद्धा 11:30-10 वाजलेलेत. म्हणून आता आपण चव्हाट्यावर बघूया. जर चव्हाट्यावर पालखी असेल तर चव्हाट्यावर जाऊया, नाहीतर दुसरीकडे जाऊया ज्यांच्या घरी पालखी असेल त्यांच्याकडे. चला जाऊया. चालता आता आम्ही लोक आमच्या गावातली शाळे नंबर 1 अडवली शाळा नंबर 1च्या इकडे पोचलेलो आहोत. ही आहे आमच्या गावातली शाळा. शिमगोत्सव चालू आहे म्हणून शाळेत तर कोण जात नसेलच असं तर मला वाटतंय. शाळेला सुट्टी असते शिमगोत्सवमध्ये. बघा ही आहे आमच्या अडवली गावची शाळा. इथेच पुढे आहेत आपल्याला, इथेच पुढे चव्हाटासुद्धा आहे. तर इथेच आहे आपला चव्हाटा गावचा. इकडेच आहे आपला चव्हाटा पुढे. बट चव्हाट्यावर पालखी नाही आहे, पालखी गेली आहे खोरीमध्ये. खोरी हे वाडीचं नाव आहे. जस्ट मी पप्पांना विचारलं खोरी हे वाडीचं नाव आहे का, बट ते वाडीचं नाव नाही आहे, बट असं बोलतात त्याला, टोपण नावाने बोलतात खोरी करून. पालखीच्या इकडे जाण्या अगोदर इकडे आमच्या गावामध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर सुद्धा आहे, गणपती बाप्पाचं. त्या मंदिरामध्ये आधी जाऊन येऊया. तिकडे आता आम्ही आलेलो आहोत त्या मंदिरात. हे बघा फायनली इकडे आलेलो आहे आपण. आलेलो आहे मंदिरामध्ये. हे आहे सिद्धिविनायक बाप्पाचं मंदिर आपल्या गावातलं. पप्पा पाया पडतात येत, मग आता आपण पाया पडूया. हे बघा हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर, सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं. मंदिरातून तर जाऊन आलेलं आहे आणि इकडे सुद्धा एका मंदिराचं काम चालू आहे. हे कोणतं मंदिर बांधतात ते पप्पा? हनुमंताचं मंदिर, बजरंगबलीचं मंदिराचं सुद्धा इकडे काम चालू आहे. ते सुद्धा लवकरच होऊन जाईल पूर्ण. इथूनच आता रस्ता जातो जायला. जिकडे पालखी आहे तिकडे. फायनली जिकडे पालखी आहे तिकडे आपण तर आता पोहोचलेलो आहोत. तर आता आपण पूर्ण पालखीसोबत फिरणार आहोत. चला तर मग व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यावर लाईक करायला विसरू नका. आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर येतच राहतील आता. चला तर मग आता आपण जाऊया पालखीसोबत पुढे. या घरातून दुसऱ्या घरी चालली आहे बघा. इकडे ढोल वाजत होते आणि पालखी पाठीचे. या घरातून पालखी दुसऱ्या घरी चालली आहे. हे घर सुद्धा पाठीच आहे. हे बघा
आमच्या कुलदेवतेची पालखी येईल. अशी जेव्हा घरी पालखी येते तेव्हा अशी पूजा केली जाते पालखीची. अशी पालखीची पूजा केली जाते. पूजा करूनच पालखी आतमध्ये जाते घरामध्ये.
सुद्धा बोलून झालेलं आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. जिकडे पालखी आहे तिकडे बघा, इकडे पालखी ठेवलेली आहे. याची पालखीची पूजा सुद्धा झालेली आहे. पूजा वगैरे झालेली आहे. पालखीची पूजा वगैरे करून सर्व झालेली आहे. ओटी भरतात तिकडे समोर. इकडे पालखीची ओटी भरली जाते. झालेले आता इकडे ते काका सर्वांना टिक्का लावतात. तिकडे पाचच्या साईडला आहे बघा, सर्वांना आता टिक्का लावतील. फायनली आता इकडे सर्वांना टिक्का लावतात ते काका. सतीश बरेच दिवस तू पण काही दिवसात दिसला. उशिरा तो कसं दिसला. या साईडला आता पूर्ण चालू आहे टिक्का लावायचा कार्यक्रम. घालायचा कार्यक्रम सुरू आहे आता. आठ दिवस काय
तर गारानं घालून सुद्धा झालेलं आहे आता. ढोल वाजवायला सुरुवात करणार आहे थोड्या वेळात. सुरुवात झाली.
पालखीच्या बहाण्याने इकडे लिंबू ढापाढापीचा कार्यक्रम चालू आहे इकडे. लिंबू ढापाढापी. लिंबू ढापलेले तिकडे दुसऱ्यांच्या अंगणातले. या घरामध्ये आलेली आता गारणं घालायचं काम सुरू झाले. गारणं घालायला सुरुवात झालेली आहे. या घरी पण देवाचं सर्व पूजा पाठ वगैरे करून झालेले आहे. सुरुवात करतीलच आणि मग दुसऱ्या घरी पालखी परत आता जाईल, रवाना होईल या घरातून.
पालखी दुसऱ्या घरामध्ये जाणार आहे, बाजूच्या घरात. कशी नाचवतात ते दाखवणार आहे. बघा आता पालखी कशी नाचवतात.
पालखी नाचून तर झालेली आहे. आता पालखी चालली आहे दुसऱ्या घरामध्ये. या घरातून पण पालखी निघालेली आहे पुढे जाण्यासाठी. आपण पण जाऊया पालखीसोबत पुढे. सगळेजण आता इकडे जेवायला बसलेले आहेत. आता दुपारचा टाइम झालेला आहे, जेवणाचा टाइम झालेला आहे. सर्वजण इकडे जेवायला बसलेले आहेत. आपण पण जेवूया. या जेवणाला खेळ जेवण असं बोलतात. जेवून घेऊया आपण. खूपच भूक लागलेली आहे. 3 वाजलेत दुपारचे. 3 वाजले. भूक सुद्धा लागली आहे. पण आता जेवून घेऊया. बस बस बस. जेवण तर सर्व झालेलं आहे. बस. डाळ सुद्धा झालेली आहे. सर्व जेवण तर झालेलं आहे एकदम. कोणी साईडला बसलेले ते, या साईडला पण आणि या साईडला पण अशी पूर्ण मंडळी बसलेली. थोडासा कार्यक्रम. पाणी सोडल्याशिवाय जेवू नाही शकत. जेवण चालू करूया. महादेव. ह्याला श्लोक बोलतात. जेवायच्या अगोदर जो बोलतात. मातरम. आम्ही लोक पण आता जस्ट जेवून निघालेलो आहोत तिकडून आता घरी जाण्यासाठी. कारण का टाईम पण खूप झाला आहे. 3:30-4 वाजलेत. थोडा रात्रीच ट्रेनचा एवढा प्रवास करून आलो आहे तर थोडा आराम करणं सुद्धा गरजेचं आहे. मग आता आम्ही लोक आता चाललो आहे घरी. थोडा आराम वगैरे करू आणि मग परत संध्याकाळी तिकडे चव्हाट्यावर गेलो तर जाऊ पालखीपाशी. चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे संपूया. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली दिलेला बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन ज्या काही व्हिडिओ असतील त्या तुम्हाला लगेच समजतील. तुम्हाला त्याच्याबद्दल नोटिफिकेशन येईल म्हणून. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.